कृती 4. वर्तुळ वापरून तयार केलेली खालील कलाकृती बघ. तू काढून पहा बरं. यासारखी एखादी आकृती त्रिकोण, आयत, चौरस वापरून काढ. म्हणजे आपल्याला इथे असे सांगितले आहे की आपल्याला खाली वर्तुळ वापरून तयार केलेली कलाकृती बघायची आहे आणि आपल्याला तशी कलाकृती काढून पाहायची आहे. त्रिकोण, आयत, चौरस वापरून. तर चला काढूया. त्यासाठी आधी आपण अशा प्रकारचे चौरस इथे तयार करणार आहोत, जेणेकरून आपल्याला आकृती काढण्यास मदत होईल. तर चला काढूया. त्यासाठी मी इथे पट्टी घेतलेली आहे. तर पहा, आपण आधी अशा प्रकारे इथे एक चौरस काढून घेऊया. अशा प्रकारे इथे एक चौरस काढलेला आहे आपण. आता यामध्ये अंधुक रेषा काढूयात आपण. तशा इथे आपल्याला काढलेल्या दिसत आहेत. कशासाठी? कारण आपली जी आकृती आहे ती समान आकाराची व्हावी. म्हणजे जर आपण उजव्या बाजूस जेवढ्या आकाराचे काढले तेवढाच आकार डाव्या बाजूस आला पाहिजे. त्यामुळे तर चला आधी आपण काढूयात. एकदम समान आले पाहिजेत हे. त्यामुळे आपण आधी लक्ष देऊन काढूयात. पहा, इतके अंतर. इथे मी 1-1 सेंटीमीटरचे चौरस काढत आहे. तुम्ही तुमच्या मनानुसार माप घेऊन काढू शकता, पण मी इथे 1-1 सेंटीमीटरचे काढत आहे. मोठे आणि दिसतात असे. आणि इथे आपल्याला अंधुक रेषा वडायच्या आहेत. म्हणजे आपण जी कलाकृती काढणार आहोत ती ठळक दिसेल, म्हणून ह्या ज्या रेषा आहेत त्या आपण अंधुक काढणार आहोत. अशा प्रकारे पुन्हा आता इथे सुद्धा आपल्याला जेवढे माप घेतले आहे आडव्या रेषा ओढताना तेवढेच माप उभ्या रेषा ओढताना घ्यायचे आहेत. कारण की आपल्याला चौरस काढायचे आहेत आणि चौरस काढताना समान माप येणे आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारे इथे आपण चौरस काढलेले आहेत 1-1 सेंटीमीटरचे. तुम्ही जेवढ्या मापाचे काढले असतील तेवढ्या सेंटीमीटरचे, आणि मी इथे 1-1 सेंटीमीटरचे काढलेले आहेत. तर चला आता आपण इथे अशा प्रकारची कलाकृती करून पाहूयात आणि नंतर आपण त्याला रंगसुद्धा देऊयात. आता आपण इथे कलाकृती काढताना थोडीशी गडद काढायची आहे, म्हणजे आपली जी कलाकृती आहे ती दिसेल आणि ह्या ज्या बाकीच्या रेषा आहेत त्या अंधुक दिसतील. म्हणून मी इथे अंधुक काढलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा रेषा अंधुकच काढा. तर चला आता आपण कलाकृती काढूयात. आणि तुम्हाला जशी कलाकृती काढायची असेल तशी तुम्ही काढू शकता. तुम्हाला जेवढी कल्पनाशक्ती वापरता येईल तेवढी वापरून इथे आपण कलाकृती काढणार आहोत. तुम्हाला जशी जमते तशी काढा. मी पण मला जमेल तशीच काढत आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने जर आपण काढली तर रेषा ज्या आहेत आपल्या त्या सरळ येतील, म्हणून मी इथे पट्टीच्या सहाय्याने काढत आहे. आणि इथे आपल्याला त्रिकोण, आयत, चौरस वापरून काढायचे आहे. म्हणजे ह्या आकारापैकीच आपल्याला इथे आकार वापरून काढायचे आहे. चला आपण काढूयात. मी इथे काढत आहे, तुम्हीसुद्धा काढा. आणि तुम्हाला जशी काढा वाटेल तशी तुम्ही इथे काढू शकता. माझ्यासारखीच काढावी असे काही इथे सांगितलेले नाही आहे. तुमचे जसे मन करेल तशी इथे तुम्ही कलाकृती काढू शकता.
आधी मी इथे एक चौरस काढला आहे. त्यानंतर अशा प्रकारे इथे रेषा वळत आहे. नंतर मी इथे अशी रेष ओढणार आहे. अशा प्रकारे थांबा. अशा प्रकारे पुन्हा इथे मी सुद्धा एक रेष ओढणार आहे. पुन्हा इथे सुद्धा अशा प्रकारे अजून एक चौरस इथे मी काढलेला आहे. आता मी हा जो चौरस दिसत आहे यालाच गडद करणार आहे, कारण की हाच चौरस मला अशा प्रकारे इथे काढायचा आहे. त्यामुळे इथे सुद्धा पुन्हा इथे अशा प्रकारे पुन्हा आपण या कलाकृतीला गडद करूया, आताच नाही. तर यानंतर पहा, तर अजून आपण इथे अशा प्रकारे काढूयात. तुम्ही कितीही मापाचे इथे चौरस काढू शकता आणि कितीही मापाचा मोठा चौरस काढू शकता बाहेरच्या बाजूस. जसा मी 6 सेंटीमीटरचा काढला होता तशा तुम्ही कितीही सेंटीमीटरचा काढू शकता. म्हणजे तुम्हाला जेवढी मोठी कलाकृती काढायची असेल तेवढा मोठा तुम्ही इथे चौरस काढू शकता. तर मला एवढ्याच आकाराची कलाकृती काढायची होती म्हणून मी 6 सेंटीमीटरचा चौरस इथे काढलेला आहे. जर तुम्हाला मोठा काढायचा असेल तर तुम्ही 7, 8, 10 सेंटीमीटरपर्यंत काढू शकता. आणि जर यापेक्षा छोटा काढायचा आहे तर 5, 4 सेंटीमीटरपर्यंत काढू शकता. अशा प्रकारे मी माझी कलाकृती जी आहे ती इथे तयार केलेली आहे. आता मी इथे रंग देणार आहे आणि रंग दिल्यानंतर ह्या कलाकृतीला पुन्हा एकदा गडद करणार आहे. तर चला रंग देऊया. आणि रंग देताना सुद्धा तुम्ही तुमच्या मनानुसार इथे रंग देऊ शकता. तर चला रंग देऊयात. सर्वात आधी मी गुलाबी रंगाचा वापर करणार आहे. तुम्ही कोणताही रंग वापरू शकता. आणि या ठिकाणी मी गुलाबी रंग देणार आहे. तुम्ही कुठेही कोणताही रंग देऊ शकता. ज्या प्रकारे तुम्ही तुमची मनासारखी कलाकृती काढली असेल त्यानुसारच तुम्ही तुमच्या मनानुसार रंग द्यायचा आहे. मी पण माझ्या मनानुसार इथे तयार केलेली आहे कलाकृती आणि माझ्या मनानुसारच इथे रंग देत आहे. इथे सुद्धा मी हाच रंग देणार आहे आणि इथे सुद्धा आणि या ठिकाणी सुद्धा. तर चला देऊयात. अशा प्रकारे मी इथे सर्व ठिकाणी गुलाबी रंग दिलेला आहे. तुम्ही सुद्धा रंग द्या अशा प्रकारे. तर चला यानंतर मी पुढच्या आकारास रंग देते. तर चला मी इथे पिवळा रंग देणार आहे या चौरसाला. आणि रंग देताना आपल्याला एक लक्ष ठेवायचे आहे, रंग त्या आकाराच्या बाहेर गेला नाही पाहिजे. चुकून गेला तर काही हरकत नाही, पण शक्यतो जाऊ द्यायचं नाही आहे. अशा प्रकारे आपण इथे चौरसाला सुद्धा रंग दिलेला आहे.
आता आपण इथे रंग देऊया आणि इथे मी रंग देणार आहे आणि मी इथं रंग देणार आहे निळा. तुम्ही कोणताही देऊ शकता. अशा प्रकारे इथे मी रंग दिलेला आहे. आता मी या सर्व ठिकाणी रंग देणार आहे. तर चला देऊयात. आणि मी इथे हिरवा रंग देणार आहे. तर चला देऊयात. इथे सर्व ठिकाणी मी हिरवाच रंग देणार आहे. अशा प्रकारे इथे मी हिरवा रंग दिलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या कलाकृतीला रंग द्या. आता शेवटी जेव्हा सर्व होईल त्यानंतर आपण ही जी कलाकृती केलेली आहे ह्या कलाकृतीच्या ज्या रेषा आहेत त्या रेषांना आपण गडद करूयात, म्हणजे दिसेल कोणती कलाकृती आहे ती. तर चला करूयात. अशा प्रकारे आपल्याला फक्त गिरवायचे आहे शेवटी सर्व रेषांवरून. तर चला गिरूयात. जर तुमची आधीच गडद दिसत असेल तर तुम्हाला पुन्हा गिरवण्याची आवश्यकता नाही, पण माझी इथे दिसत नव्हती म्हणून मी पुन्हा रंगवत आहे. त्यामुळे मी देत आहे. अशा प्रकारे आता मी इथून इथपर्यंत रेष ओढत आहे, कारण की तशी तिथे आहे त्यामुळे. चला अशा प्रकारे पुन्हा इथे सुद्धा इथे पण रेष ओढायची आहे. यानंतर इथे सुद्धा आहेत, पण इथे नाही ओढली तरी जमते, पण तरीसुद्धा मी इथे ओढणार आहे. अंधुक ओढणार आहे इथे, कारण की ही कलाकृतीतली रेष नाही आहे, तर ही ते जे आपण छोटे छोटे चौकोन तयार केले होते त्यातील रेष आहे, म्हणून ही जरा मी अंधुक ओढत आहे. तशी ही ओढायची गरज नव्हती तरीसुद्धा मी ओढलेली आहे. तर अशा प्रकारे आपण इथे कलाकृती तयार केलेली आहे आणि आपली जी कृती क्रमांक 4 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 5 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे.